नमस्कार सर्वांना, सविता किचनमध्ये आपणा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। तर चला आज आपण ना झटपट अशी मटकीची भाजी बनवूया। मटकीची उसळ म्हणजे पातळ रस्सा भाजी बनवायची। तर त्यासाठी आपण एक कढई मांडली गॅसवर, 2 चम्मच तेल टाकायचे। तेल थोडं गरम झालं की 1 चम्मच राई टाकूया। राई छान तडतडून द्यायची आपल्याला। थोडा कढीपत्ता टाकायचा आणि एक कांदा मी असा बारीक कट करून घेतला तो टाकायचा। तर कांदा छान भाजून घेऊया आपण लाल रंगावर होईपर्यंत मस्त। कांदा छान भाजल्याच्या नंतर एक टोमॅटो घेतले, टोमॅटो पण छान परतून घ्यायचा आपल्याला। त्यानंतर आपण याच्यामध्ये टाकूया 2 चम्मच आपला घरगुती मसाला, 1 चम्मच हळद, थोडीशी कोथिंबीर टाकूया। एक मिनिट छान हे परतून घ्यायचे। कोथिंबीर ना तेलात टाकली ना खूप छान टेस्ट येतो। थोडीशी कोथिंबीर व्यवस्थित अशी परतून घेऊया मसाल्यामध्ये। आता इकडे मी मटकीला बघा छान असे मोड आले। तर रात्रभर भिजत ठेवली होती, त्यानंतर त्याला 6 ते 7 तास ठेवलं होतं पाण्यातून बाहेर काढून, तसे मस्त कोंब आले। आता याच्यात आपण मीठ टाकूया। तुम्ही तुमच्या चवीप्रमाणे मीठ कमी जास्त करू शकता। आता इकडे मी लसूण आणि शेंगदाण्याचा कूट असा बारीक करून घेतला। शेंगदाणे छान भाजून मग त्याचा कूट बनवून घेतला। लसूण पण भरपूर टाकलाय म्हणजे छान चव येते। आता व्यवस्थित 1-2 मिनिटं छान परतून घ्यायचं आहे मिक्सरमध्ये मिश्रणाचं। ते एक जीव झाले। आता आपण याच्यात पाणी टाकूया। गरम पाण्याचा वापर केला मी इथे। मिक्सरचं भांडं आपण धुवून घेऊया। लसणामुळे ना ते बेटर मिश्रण त्याला चिटकले, तर ते व्यवस्थित सगळं पाणी टाकूया। तुम्हाला जेवढं पाणी हवं आहे तेवढं टाका आणि त्याला झाकून आपल्याला 5 ते 6 मिनिटं छान उकळून द्यायचं। हे बघा 5-6 मिनिटं झाले, छान आपली मटकी शिजली। आणि मला जास्त पातळ पण नव्हती करायची, मी थोडीशी घट्टच ठेवली। तुम्हाला थोडी पातळ हवी असेल तर 1-2 मिनिटं आधीच बंद करा। आता पाण्याचं प्रमाण थोडं वाढवा आधी। आता आपण गॅस बंद करूया, वरून कोथिंबीर टाकूया। तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका। धन्यवाद।